हे युद्ध कोणत्या प्रॉपर्टीसाठी झाले नव्हते, तर तत्कालीन व्यवस्थेविरोधी काहीतरी उठाव करण्यासाठी झाले होते, असे प्रतिपादन सुबोध जाधव यांनी व्यक्त केले. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 845, संघमित्र आदर्श महिला मंडळ, रत्नदीप महिला मंडळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान संवर्धन समिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापूर पश्चिम येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरी येथे 207व्या शौर्य दिनाच्या निमित्ताने कोरेगाव भीमा विजयस्तंभ प्रतिकृती येथे उभारण्यात आली होती. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे काय म्हणाले हे ऐका. काय सांगाल, आज भीमा कोरेगाव निमित्त आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, नेमकी काय अधिक माहिती द्या. सर्वप्रथम आपला भारत या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि आज 1 जानेवारी 2025 अर्थात 207वा विजय दिन अर्थात शौर्य दिन. तर शौर्य दिन म्हणजे काय? तर शौर्य दिन म्हणजे आपल्याला या ठिकाणी माहिती असेल की 1818 साली जे भीमा कोरेगाव येथे बाजीराव पेशवा आणि ब्रिटिश सैन्यामध्ये जे युद्ध झालं होतं, हे युद्ध कुठल्या प्रॉपर्टीसाठी झालं नव्हतं किंवा कुठला प्रांत काबीज करण्यासाठी झालं नव्हतं. तर हे युद्ध झालं होतं ही एक वर्चस्ववादाची लढाई होती. आणि ही लढाई म्हणजे ब्रिटिशांनी या देशावरती ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून, व्यापाराच्या माध्यमातून एक सत्ता काबीज करण्याच्या दृष्टिकोनातून जी जबरदस्ती लादली गेली होती. आणि त्याच्याच अनुषंगाने बरीच संस्थांना ब्रिटिशांना शरण गेली होती आणि छोट्या मोठ्या लढाईच्या माध्यमातून छोटी मोठी लढाई युद्ध जिंकले गेले होते. त्याचाच एक 1818 सालच्या अगोदरचा जो इतिहास जर आपण या ठिकाणी बघितला गेला, तर गेले 5-5.5 हजार वर्षाच्या पूर्वी जे आपले पूर्वज ज्यांना आपण या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी एकत्र जमलेलो, ते आपले शूर महाराज, ज्याच्या नावाने आज आपण बाबासाहेबांनी लष्करामध्ये देखील महार रेजिमेंट स्थापन करून या योद्ध्यांना खऱ्या अर्थाने एक मान सन्मान मिळवून दिलेला आहे. तर तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्यावेळेस ब्रिटिशांमध्ये आणि पेशव्यांमध्ये युद्धजन्य स्थिती होती आणि अशा स्थितीमध्ये जे आपले पूर्वज होते ते ब्रिटिशांच्या बाजूने लढले होते. आणि ब्रिटिशांच्या बाजूने लढण्याचं एकमेव कारण असं होतं, गुलामगिरी होती. अमानवी अत्याचार जे होते, त्या अमानवी अत्याचाराला कंटाळून तत्कालीन व्यवस्थेच्या विरुद्ध काहीतरी उठाव करावा आणि आपल्याला जे माणसाप्रमाणे जगता यावं यासाठी जो संघर्ष चालू होता, त्या संघर्षाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याची ती वेळ होती. आणि त्याच्याच अनुषंगाने आपले पूर्वज अर्थात सिद्धनाथ महाराज यांनी सर्वप्रथम तर बाजीराव पेशव्यांसमोर जे आपल्या अडचणी होत्या, आपल्याला जे अपमानजनक आणि आपल्यावर जे अमानुष अत्याचार जे त्यांच्या व्यवस्थेने लादले होते, त्याचा संपूर्ण ओवापोवा करून जर तुम्ही या संपूर्ण परिस्थितीतून आम्हाला सन्मानजनक आणि मानवी मूल्यांचं जपणूक करून आम्हाला जर वागणूक आणि तसा एक शब्द तुम्ही आम्हाला देत असाल की तशी व्यवस्था जर तुम्ही देत असाल की आजपासून सर्व प्राणी मात्र, सर्व मनुष्य मात्र सर्व समान आहे, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. तुमच्या पूर्वजांनी जे आम्हाला पूर्वपार गळ्यामध्ये मडक आणि पाठीला जे झाडू दिलंय, ते झाडू ही सगळी व्यवस्था कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी एक प्रस्ताव त्या ठिकाणी आपले पूर्वज सिद्धनाथ महाराज यांनी बाजीराव पेशवा समोर ठेवला होता. आणि हा प्रस्ताव ज्यावेळी बाजीराव पेशव्यांनी ऐकला आणि बाजीराव पेशव्याने लागलीच त्या प्रस्तावाच्या विरोधात आपली गरळ ओकली आणि त्यांनी सिद्धनाथ महाराज यांचा त्या भरलेल्या दरबारामध्ये अपमान केला. आणि तिथून सिद्धनाथ महाराज निघाले आणि त्यांनी असं ठरवलं की आपण जर ह्या गोष्टी जर आज आपण आपल्या पिढीला जर याच्यातून बाहेर काढू शकलो नाही, तर येणाऱ्या असंख्य पिढ्या जवळपास 5-5.5 हजार वर्षापूर्वी आपल्या अगोदरच्या पिढीने बरंच काही भोगलेलं आहे. म्हणजे ज्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं होतं, शिकू नये यासाठी व्यवस्था राबवण्यात आली. म्हणजे की ह्या व्यवस्थेने अशी व्यवस्था निर्माण केली होती की जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करून एक वेगवेगळे गट निर्माण केले होते आणि वेगवेगळ्या गटांनाच फक्त अशा 3 वर्गांनाच फक्त व्यवस्थेचा भाग करून घेण्यात आलं होतं. एकाने पूजापाठ करून आपला उदरनिर्वाह करायचा, एखाद्याने व्यापार करून आपला उदरनिर्वाह करायचा, एखाद्याने अजून काही गोष्टी हे करायचं, चा व्यवसाय करून या ठिकाणी. परंतु शूद्र आणि अतिशूद्र हे 2 असे
गट त्यांनी निर्माण केले होते. त्याच्यामध्ये त्यांना शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. त्यांना अ, वाचण्या पासून जो शिक्षण घेईल त्याला अमानुष शिक्षण म्हणजे ही व्यवस्था त्या काळी आपल्या लोकांना म्हणजे बहुजन वर्गातल्या लोकांना अजिबात त्यावेळेस माहीत नव्हती. बघा आपण बघितलं असेल की जो मनुस्मृतीच्या प्रमाणे ज्यांनी वेद किंवा याचं श्रवण केलं तर त्याच्या कानात उकळतं शिसं टाकलं जायचं. एखाद्याने मंत्रोच्चार उद्गारले तर त्याची जीभ कापली जायची. असा अमानुष अत्याचार आपल्या पूर्वजांनी त्या त्या व्यवस्थेच्या माध्यमातून भोगला होता आणि ही व्यवस्था या व्यवस्थेचा इतिहास सिद्धनाथ महार या आपल्या पूर्वजांना माहीत असल्या कारणाने त्या तत्कालीन परिस्थितीला कुठेतरी न्याय देण्यासाठी सिद्धनाथ महार यांनी ठरवलं होतं की 1811चं जे युद्ध जे आपल्याला लढायचं ते आपल्या पूर्वपार आणि येणाऱ्या पिढींना कायमचं गुलामीतून या मनुवादी व्यवस्थेच्या गुलामीतून कायमचं मुक्त करायचं असं सिद्धनाथ महार यांनी त्यावेळेस चंग बांधला आणि ते जवळपास ब्रिटिशांच्या त्या फौजेमध्ये सामील होऊन जवळ युद्ध इतकं भयानक झालं होतं की ब्रिटिश सैन्य पण माघारी फिरलं होतं आणि आपले जे पूर्वज होते महार जवळपास 500 महार त्यावेळेस उरले होते आणि या 500 महारांनी संपूर्ण पेशवाई त्यावेळे 28,000 500 महारांनी 28,000 पेशव्यांना म्हणजे धारातीर्थी पाडलं होतं आणि त्यांना शिकस्त दिली होती. हा 1818चा इतिहास आहे. हा कुठला प्रांत जिंकण्यासाठी नव्हता. तर माणसाला माणूस म्हणून जगता यावं, माणसाला मानवी म्हणजे माणसासारखं वागणूक मिळावी, मान-सन्मानाचं चिन्ह मिळावं, अपमानजनक चिन्ह मिळू नये. प्रत्येकाला सौजन्याने वागवण्यात यावं यासाठी तो लढा मानवी मूल्यांचा लढा होता. यासाठी सिद्धनाथ महार यांनी तो त्या लढ्यामध्ये उतरले आणि संपूर्ण बहुजन समाजाला सिद्धनाथ महार आणि रायनाथ महार या दोन आपल्या पूर्वजांच्या माध्यमातून तो 1818 साली तो जो गौरवशाली इतिहास आहे तो ह्या दोन आपल्या सेनापतीने आपल्या 500 महार साथीदार सैनिकांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी इतिहासाच्या सुवर्ण पानामध्ये त्याची नोंद केली गेली आणि याच्याच अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी मला सांगावंसं वाटेल की 1927 साली या आपल्या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी दस्तूरबुद्ध बाबासाहेब आंबेडकर हे भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला भेट देत असत आणि 1927 नंतर सालाबाद प्रमाणे प्रत्येक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी म्हणा की आपल्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांची लेकरं या ठिकाणी भीमा कोरेगावला लाखोच्या संख्येने उपस्थित राहत असतात. याच्या पाठीमागे फक्त एवढंच हे असतं की तिथून जो आपल्या पूर्वजांनी जो रचलेला इतिहास आहे, जो आपल्याला ज्या म्हणजे माणूस म्हणून हीन समजला जाणारा व्यवस्थेचा तो पराभव आणि पराजय करून आपल्याला माणसामध्ये आणून बसवलं होतं. ते आपल्या 500 महारवीरांना आणि त्याच्यामध्ये 49 जणांनी ज्यांना वीरगती प्राप्त झाली त्यांना मानवंदना देण्यासाठी बहुसंख्येने बहुजन समाज अर्थात बहुजन समाजामध्ये मी प्रामुख्याने या ठिकाणी सांगेन की बौद्ध समाज ज्यांना बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्व, नेतृत्वाची आणि मातृत्वाची जाण आहे, असाच समाज फक्त तिथे जातो, जो संविधानावरती प्रेम करतो, ज्याला जो देशावरती प्रेम करतो, ज्याला वाटतं की भारत हा माझा देश आहे. हे भारताने बाबासाहेबांनी दिलेलं जे भारतीय संविधान आहे, ते माझ्यासाठी आहे. जसं त्याच्यामध्ये जी काय बाबासाहेबांनी तरतुदी करून ठेवल्यात, बाबासाहेबांनी त्याचे ज्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क दिले आहेत, त्याप्रमाणे मूलभूत कर्तव्य देखील दिली आहेत. याची जाण ज्या लोकांना आहे, तीच लोक फक्त त्या ठिकाणी जातात. त्या 5,500 वर्षाच्या गुलामीतून जे आपल्याला बंधमुक्त केलं, त्या आपल्या 500 महार शूरवीरांना त्याप्रमाणे त्या युद्धामध्ये वीरगती ज्यांना प्राप्त झाली, ते 49 जण आपले जे धारातीर्थी पडले, ते आपल्या शूरवीरांना नतमस्तक होण्यासाठी, त्यांना मानवंदना देण्यासाठी, त्यांच्या प्रती अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने दरवर्षी 1 जानेवारीला भीमा कोरेगाव इथे आपला समाज, बहुजन समाज त्या ठिकाणी जात असतो आणि बाबासाहेबांना हेच अपेक्षित होतं की आपण गुण संघटित झालं पाहिजे, संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे. 1818 मध्ये ज्या 500 महार शूरवीरांनी 28,000 पेशव्यांनी जी लढाईमध्ये धूळ चारली, त्या महार शूरवीरांना वंदन करण्यासाठी, आपल्या पूर्वजांना वंदन करण्यासाठी भीमा कोरेगाव या ठिकाणी असंख्य बौद्ध समाज त्या ठिकाणी जातो आणि ते जो विजय स्तंभ त्या काळात जे शूरवीर धारातीर्थ पडले होते त्यांच्या
स्मृतीस वंदन करण्यासाठी इंग्रजांनी त्यावेळेला तो विजयस्तंभ त्या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी स्थापन केलेला आहे. आणि त्या विजयाला प्रत्येक वर्षी आपण सर्व भीम अनुयायी व इतर लोक देखील भीमा कोरेगावला त्या ठिकाणी पोचतात. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 845, संघमित्र आदर्श महिला मंडळ, रत्नदीप महिला मंडळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान संवर्धन समिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरी या सर्व चारही संघटनेच्या वतीनं आजच्या या 1 जानेवारी या शौर्य दिनाच्या संपूर्ण समाजाला लाख लाख शुभेच्छा देतो. आपला विजय शौर्य दिन च्या शौर्य दिनाचं महत्व असं आहे की त्याच्या 500 शून्य युद्ध झालं ते युद्ध जिंकलं. काय तहार भूक न बघता त्यांनी ते युद्ध जिंकले. 36 तास ते उपाशी राहिले आणि भीमा नदीचं पाणी पिऊन ते युद्ध त्यांनी जिंकलं होतं. अशा या शूरवीरांनी बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 845, संघमित्र आदर्श महिला मंडळ, रत्नदीप महिला मंडळ, तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरी या सर्व सामाजिक व धार्मिक संघटनेच्या वतीने त्यांना मानवंदना देऊन व सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करते. नमोदाजी. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.